ज्ञानेश्वरी अध्याय 12. हे प्रतापी गुरुदृष्टे, तू सर्वज्ञ, सुंदर व अखंड आनंदी आहेस. तुझा जय असो. सांसारिक सुखांच्या विषयाची बाधा झालेल्यांना तू पुनर्जीवन देतेस. तुझ्या कृपारसाचा पूर ज्याच्याकडे वळेल तो त्रिविध तापांच्या दहापासून सुटेल. हव्यासाची आग त्याला जाळणार नाही. आनंददायी सोहम सिद्धी तुझ्या स्वामी तत्वाखाली असते. म्हणून हे स्निग्ध दृष्टे, तू आपल्या शिष्य सेवकांना आनंदी ठेवू शकतेस. तू शिष्याच्या कुंडलिनीला जागी करून तिला हृदयाच्या पाळण्यात आणवितेस. मग त्या शिष्याला मनोजय हा खेळाप्रमाणे सोपा वाटतो. रिद्धी सिद्धी हेही खेळण्याप्रमाणे निरर्थक वाटतात. शिष्याला 17व्या चंद्रकलेचे स्तनपान देऊन अनाहताची अंगाई गाऊन सुख समाधीची निद्रा तू आणवतेस. म्हणून तू साधक शिष्याची आईच आहेस. वक्तृत्व कला तुझ्या चरणाशी पिकते. म्हणून मी ज्ञानदेव तुझा पदर सोडणार नाही. तू ज्याच्यावर दयेचा वर्षाव करशील तो सर्व विद्यांना जन्म देऊ शकेल. हे माते, दयापूर्ण होऊन तू मला गीतेच्या निरूपणासाठी पूर्ण ज्ञान दे. माझे निरूपण नवरसांनी पूर्ण होऊ दे. त्यात साहित्य गुणांची सुंदर रत्ने असोत. भाव व ते प्रगट करू शकणारी अर्थवाही शब्द संपत्ती मला लाभो. या माझ्या देशी बोलीच्या निरूपणात विवेक वेलींच्या बागा असोत. त्यांना अशी फळे लागोत की प्रमेयाचा अर्थ श्रोत्यांना सहज समजो. श्रोत्यांना घोटाळ्याच्या अरण्यात सापडलो असे न वाटो. यातून निरीश्वरवाद न निघो आणि हे निरूपण निरर्थक बडबड नको. श्रीकृष्णांनी सहज प्रेरणेने सांगितलेल्या या गीतेवर माझे निरंतर प्रेम असो. या माझ्या निरूपणात ब्रह्मविद्येचे वर्णन असे प्रभावी हो की ते ऐकणाऱ्याचे दैनंदिन व्यवहार त्यांनाच आनंददायी वाटोत. तू आपल्या प्रीतीचे पांघरून मला घातलेस तर मी दैववान होईल आणि वर जे म्हटले ते सर्व मला साधेलच. यावर श्रीगुरु म्हणतात, अरे अधिक न बोलता गीता सांगू लाग. गुरूंच्या बोलाने आनंदित होऊन मी ज्ञानदेव म्हणत आहे, होय महाराज. तर आपण लक्ष द्यावे व ऐकावे. पांडुपुत्र अर्जुन श्रीकृष्णांना म्हणाला, देवा तुम्ही मला विश्वरूप दाखविलेत आणि हेही सांगितलेत की मानवी देहातल्या कृष्ण रूपावर प्रेम न ठेवता मी माझे सारे निष्ठाभाव विश्वरूपाशी निगडीत ठेवावे. मला कृष्णरूप नित्य पाहण्याची सवय आहे म्हणून मी विश्वरूपाला तसा भीतो. पण तुम्ही मला आणखी एक सांगा की तुमची प्राप्ती होण्याचे व्यक्तोपासना अव्यक्तोपासना हे दोनच मार्ग आहेत ना. आता मला वाटते विश्वरूप व सीमित देहरूप यात अंतर नाही. सोन्याची लगड असो व वालभर सोने असो, ते कसोटीवर उतरताना वजनाच्या कमी जास्तपणाने सोन्यात काय फरक पडणार. अमृत सागराच्या पाण्याची एक ओंजळ घेतली की चूळभर पाणी प्याले तरी परिणाम एकच नाही का. याप्रमाणे विश्वरूपाची उपासना काय किंवा कृष्णरूप देहाची उपासना काय, दोन्ही एकच. यांपैकी एकाची सर्व मनोभावानिशी उपासना करणारे आणि सोहम भावासाठी तुझ्या अक्षर आणि अव्यय तत्वाची उपासना करणारे, यांपैकी कुठल्या भक्तांना तुझे खरे ज्ञान होऊन तुझा लाभ होतो ते मला सांग. यावर भगवंत म्हणतात, अर्जुना फार सुंदर प्रश्न केलास. बरे एक, आपल्या इंद्रियाच्या सर्व शक्ती व चित्ताचे सर्व भाव माझ्याकडे वळवून जे माझी उपासना करतात ते माझे भक्त होत. गंगा जशी आपल्या प्रवाहातून अखंड वाहत असणारे पाणी नित्य सागरालाच अर्पण करते, तसे चित्तामध्ये प्रतिक्षणी व प्रतिदिनी उठणारे भाव जे अखंडपणे मला अर्पण करीत राहतात ते माझे योगी भक्त होत. आता जे अक्षरतत्वाच्या प्राप्तीसाठी निरंतर श्रम घेत असतात त्यांच्याविषयी सांगतो, ऐक ध्यानाने. हे अक्षरतत्व लाभत नाही कारण हे सर्वत्र सर्वदा व सर्वपणे असणे याच अवस्थेत असते. अशा तत्वाचे चिंतन साधन नाही. ते आहे म्हटले तर अनुभवता येत नाही. तथापि ते नाही असे कधीच म्हणता येत नाही, कारण या शून्यातूनच विश्व निघाले आहे. याच्या प्राप्तीसाठी साधक वैराग्यरूपी विस्तवात इंद्रियाच्या स्वाभाविक आसक्ती जाळून त्यांना निष्क्रिय करतात. मग संयमाचे हल्ले करून इंद्रियांना मृतप्राय करतात. नंतर त्यांना ओढून आणून हृदयाच्या कपाटात कोंडून ठेवितात. या देहाभोवती वज्रासनाचा कोट उभारतात. त्यातून उत्पन्न झालेल्या प्रचंड उष्णतेत सर्व व्याधींना बळी देतात. इकडे कुंडलिनी जागी होते. तिच्या प्रकाशात त्यांना सुषुम्नतेचा जिना दिसू लागतो. प्राणापानांना संयमात आणून ते या जिन्याने वर चढू लागतात. तेव्हा अनाहत ध्वनी ऐकू येऊ लागतो. ते वर चढत असलेल्या प्राण चैतन्यरूप कुंडलिनीला 17व्या कलेचे चंद्रामृत पाजतात. 17वी कला म्हणजे चित्त, 10 इंद्रिये, पंचमहाभूते यांच्या पलीकडे असलेली अवस्था.
मग तेथे ते प्रणव किंवा ओंकाराचेही अतिक्रमण करतात आणि अशा तऱ्हेने आपल्या सर्वस्वाचा ते ब्रह्मामध्ये संपूर्ण लय करवितात. मग या मार्गात कष्ट अधिक असतात. सर्व सृष्टी ज्यातून निघाली ती ज्याच्यामुळे धारण केली गेली आहे व ज्याच्यामुळे चैतन्ययुक्त असते त्याच्या प्राप्तीसाठी योग्य भक्तीचा मार्ग सोडून जे कठीण योगाचरणाचा रस्ता धरतात त्यांना फार संकटांना तोंड द्यावे लागते. त्या रस्त्यात रिद्धी सिद्धी इंद्रादी पदांची मोह हे वाटणारे म्हणून सदाच दबा धरून असतात. येथे कामक्रोधांवर जय मिळवावा लागतो. पूर्ण निरासक्त राहून देहाच्या सर्व नैसर्गिक इच्छा क्रिया नव्हे जिंकाव्या लागतात. हे म्हणजे नित्य सती जाणे किंवा रात्रंदिवस अविरतपणे युद्ध करावे लागणे असे होय. जेव्हा अव्यक्तोपासनेत सर्व कष्टच असतात. आता जे भक्त भक्तियोग अनुसरतात आपल्या वाट्याला आलेली वर्णाश्रमाप्रमाणे जी कर्मे असतात ती बिनतक्रार व आनंदाने पाळतात व ती कर्मे ते ईश्वरार्पण करीत असल्याने त्यांना त्या कर्माचा बंध लागत नाही. कर्मे आचरतानाही स्वाभाविकच काही भाव चित्तात उठत असतात. तेही ते भक्त माझ्याच रस्त्याला लावतात. असे वागताना ऐहिक आणि पारलौकिक सुखे का मोक्ष असले संकल्प त्यांच्या मनात उठतच नाहीत. असा माझ्याशी नित्य संलग्न राहणारा जो माझा भक्त असतो तो माझे जणू अपत्यच होय. आईच्या ममतेने मी त्यांची यथास्थित बघत असतो. धन्वंताच्या स्त्रीला तहान भूक यांच्या पीडा कशा होतील सांग. तद्वता या भक्ताला मी संसाराची चिंता उरू देत नाही. अरे अशा भक्तांसाठीच मी अवतार घेतो. तो जर सडा फटिंग असेल तर त्याला मजकडे नेणाऱ्या ध्यान मार्गाचा प्रवासी करतो आणि तो कुटुंब वत्सल असेल तर त्याला पूजादी विधींचा रस्ता दाखवतो. तो सामान्य असेल तर माझ्या नामरूपी नौकेतून मी त्याला संसार पार करतो. कोणी एखादा जर मजवर निखर प्रेम करीत असेल तर जसे राधा मीरा वगैरे तर माझ्या प्रीतीचा सांगड दोरींनी बांधलेले तरंगणारे 2 लाकडी ओंडके त्यांच्या पोटाशी बांधून मी त्यांना सायुज्याच्या तीराला नेतो. थोडक्यात अर्जुना, जेव्हा एखाद्याचे चित्त पूर्णमय मनमय होते तेव्हा तो देहामध्ये असेपर्यंत त्याचे सर्वच मला बघावे लागते. तुला असे आपण व्हावे असे वाटत आहे का? मग तू आपले सर्व व्यवहार आचरित असताना तुझे मन बुद्धी यांना माझ्या रस्त्याला लावित राहा आणि अखंड माझे चिंतन करीत राहा. असे करता करता तुझा अहंकार निघून जाऊ लागेल आणि परिणामी तू माझाच होशील. हे साधणे तुला अवघड वाटत असेल तर दिवसातून 1 पळ तरी माझे चिंतन पूर्ण निरीच्छ राहून करीत जा. हा क्षण तुला एका अनामिक आनंदाचा अनुभव आणून देईल. या आनंदाची तुला मग चटक लागेल. हळूहळू तू संसार सुखांना विटशील. याला अभ्यासी भक्तियोग म्हणतात. प्रथम 1 पळ मग 2 पळे अशा क्रमाने माझ्या चिंतनाची वेळ वाढवीत जा. अभ्यास योगाने साध्य होत नाही असे काहीच नाही. अभ्यासाने वन्य पशुही वश होतात आणि विषही पचवता येते. आता हेही तुला साधणार नाही असे वाटते का? ठीक आहे. तुझे दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे आचरित राहा. मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवणे वगैरे सर्व राहू दे. पण जे काही तुझ्या हातून घडत असेल ते मी करत आहे असा भाव टाकून दे. तुझ्या कर्तृत्वाची जाणीवही ठेवू नकोस. प्रवृत्ती निवृत्ती या कल्पनांचे ओझे डोक्यावर वाहू नकोस. एक निश्चय बुद्धीने पक्का धारण कर की जे जे होत आहे वा घडत आहे ते ईश्वरच करत आहे. अशी निष्ठायुक्त बुद्धी राहू शकली की तू माझे सायुज्य निश्चितच मिळवशील. हेही तुला साधत नसेल तर आणखी एक मार्ग आहे. तो ऐकल्यावर तुला सोपा वाटेल पण आचरणात आणण्यास अति कठीण आहे. या आचरणाने पुनर्जन्माची वाट बंद होते. तो मार्ग असा बघ, झाडे किंवा वेली आपली फळे वा फुले यांचा उपभोग घेत नाही. तसे तुझ्या कर्मांना जी फळे लागतील त्यांचा तू उपभोग घेऊ नको. स्वप्न जसे खोटे असते तसे हातून घडलेल्या कर्मांना माप आणि म्हणून त्यांना फळांना काही अस्तित्वच नाही असा वाग. मन व बुद्धी यांच्या वृत्ती अशा ठेव. हे साधणे अवघड आहे. पण अशा फलत्याग वृत्तीचा अभ्यास कर. हे आचरण अंतिम मोक्षाला नेते. तेव्हा अभ्यासात खंड पडू देऊ नको. हा अभ्यास साधला की तुला कुठले कर्म आचरावे याचे उत्स्फूर्त ज्ञान होईल. जे जे स्फुरणार नाही ते कर्म तू आचरणार नाहीस. अशा प्रकारे निष्कर्मता तुझ्या जवळ येईल आणि त्या प्रमाणात शांतभाव तुला आपलासा करेल. अशा शांत पुरुषाला जगात कोणाचा द्वेष वाटेनासा होतो. त्याचा आपपर भाव कमी होत तो नाहीसा होतो. पृथ्वी नीचांना आणि सज्जनांना धारण करतेच. नदीचे पाणी गाय किंवा वाघ दोघांनाही तहान भागवते. त्या शांत पुरुषाचे चित्त असे साम्यमय होते. म्हणून त्याला सुखदुःख हे भेद उरत नाही. कुठल्याही बाह्य उपचारांवाचून तो समाधानी असतो. त्याच्या चित्तरूपी सिंहासनावर जीव व परमात्मतत्व एकदमच आरूढ झालेले असतात. असा तो शांतभावी आणि
समाधानी पुरुष भक्तियोगी होय, त्याला मी माझी वल्लभाच मानतो. इतका तो मला प्रिय असतो. खरे तर या दृष्टांताने त्याच्या माझ्या प्रेमाचे खरे वर्णन होऊच शकत नाही, पण तुला काहीतरी कल्पना यावी म्हणून हा दृष्टांत दिला, एवढेच. असे बोलता बोलता देव डोलू लागले. असा माझा एक प्रेमी भक्त कसा वागतो व ओळखता येतो ते आता ऐक. सागरातल्या जलचरांना महासागराच्या गर्जना व भरती यांची जाणीव असत नसत, त्याप्रमाणे या जगात राहून त्याला जगाची भीती वा खंत काहीच वाटत नाही. कितीही व कसलेही आपत्तीचे प्रसंग आले तरी तो जीवाला कंटाळत नाही. त्याचा देहभाव हा विश्वभाव झालेला असतो, म्हणून तो आत्मानंदी असतो. कसलीच काळजी नसल्यामुळे तो प्रतिक्षणी वाढणाऱ्या आनंदाचा उपभोग घेत असतो. अशा पुरुषाची संगत ही काशी यात्रा व हिमालयातील क्षेत्रांच्या यात्रा यापेक्षा अधिक फलदायी असते. काशीत जाऊन मेले तरच मोक्ष मिळतो. या पुरुषाची संगतच मोक्ष देते. हिमालयातील यात्रा करण्यात धोकापूर्ण अडचणी असतात, पण याच्या संगतीत नेहमी आनंदच लाभतो. अरे अर्जुना, गंगेला लोकांची पापे नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. त्याचे कारण असा पुरुष गंगेचे स्नान करतो म्हणून. हा संत सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य स्वच्छ असतो. तो आत्मसुखानेच संतुष्ट असतो. त्याला अहंकार स्पर्शच करू शकत नाही. मग तो कर्माचा आरंभ तरी कसा करील? देहाची कर्मे स्वाभाविकपणे होत असतात. असा तो संत, हे अर्जुना, सोहमभाव सरोवराच्या तीरावर येऊन उभा असतो, पण तो ते सरोवर पार करून पलीकडचा तीर गाठत नाही. ऐल तरीच तो आपल्या चित्ताचे दोन भाग करतो. एकाचे नाव तो ईश्वर ठेवतो, दुसरा भाग त्या ईश्वर तत्वाचा सेवक आहे असे तो पुरुष मानतो, आणि दुसरा भाग पहिल्या भागाची प्रेमसेवा करतो. अरे अशा प्रेमळ भक्तांसाठी मी अवतार धारण करीत असतो. म्हणून मी पृथ्वीलोकी राहतो आणि माझे सर्वस्व त्याच्यावरून ओवाळून टाकतो. मी तुला पुन्हा सांगतो, त्या संत पुरुषाला विश्वामध्ये भेदभाव कधीच जाणवत नाही. त्यांचे श्रेष्ठ आत्मसुख कोणीच कधीच हिरावून नेऊ शकणार नाही अशी त्याला खात्री असते. तुझी शपथ घेऊन मी तुला सांगतो की त्याच्या इतका आवडता मला दुसरा कोणीच नाही. तो शत्रू आणि मित्र यांना समान लेखत असतो. ज्याने लावले व जो तोडणार आहे त्या दोघांनाही तो झाड आपल्या सावलीत बसू देतेच ना. अशा संत पुरुषाला मी आसक्ती कुठली उरणार? त्याने आपल्या चित्तात प्रकृती पलीकडच्या पुरुष तत्वाला जन्म दिलेला असतो. तोच पुरुष संत पुरुषाला प्रिय असतो. आकाशाला लेप लागू शकत नाही त्याप्रमाणे निंदास्तुती त्याच्या चित्तात बिघाड करू शकत नाही. वाचेपलीकडील उन्मनी अवस्थेत असल्याने तो बहुधा मौनच राहतो. इतके असूनही या संत पुरुषाची माझ्या भजनावर निष्ठा असते, म्हणून मी त्याला शिरसावंद मानतो. श्रद्धा वस्तूचा आदर करण्यात आदर्श म्हणजे श्रीशिव. ते माझे चरणजल गंगा आपल्या मस्तकी धारण करतात. तोच आदर्श या संताविषयी वर्तन करताना मी पाळतो. अरे तो संत मोक्षाचा स्वामी असतो. ज्यांनी कोणी या संतासारखा भक्तियोग स्वीकारला असेल त्याला हा संत पुरुष मोक्षदान करू शकतो. असल्या त्या संताचे टाक करून मी माझ्या गळ्यात बांधतो. त्याचे भजन मी ऐकतो. त्यांचे दर्शन झाले म्हणजे माझ्या डोळ्यांचे डोहाळे पुरतात. मी हातात झारी धरून त्यातल्या पाण्याने व पुष्पांनी माझ्या हातून त्यांची पूजा करतो. 2 भुजांचे आलिंगन सौख्य अपुरे होईल या आशंकेने मी 4 भुजा धारण करून त्याचे आलिंगन सौख्य अनुभवितो. त्याच्यासाठी मी देह धारण करतो असे एकदा म्हटल्यावर तो माझा खरा मित्र असतो. हे काय सांगावयास पाहिजे? पण विशेष म्हणजे असे की जे माझ्या मित्र भक्तीचे सदाचरण त्याची जीवनयात्रा ऐकतात तेही मला आवडतात. त्यांच्यासारख्या